Good morning, dear students. I am Professor G.B. Shendge, Assistant Professor, Department of Agronomy, College of Agriculture, Baramati. In last lecture, we have seen the composition of atmosphere. This is the lecture number 2. Okay, now see the remaining portion of remaining part of the lecture number 2. That is the extent and structure of atmosphere, weather variables and its impact on agriculture. Okay, last lecture मध्ये आपण कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर हा टॉपिक बघितलेला आहे. त्याच्याचमध्ये राहिलेला पार्ट जे की आहे एक्सटेंट अँड स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर आणि वेदर व्हॅरिएबल्स आणि इट्स इम्पॅक्ट ऑन ॲग्रिकल्चर. ओके, फर्स्ट सी द एक्सटेंट और स्ट्रक्चर ऑफ दी अर्थ ॲटमॉस्फिअर. ओके, अर्थ ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, डेफिनेशन, द गॅसेस एन्व्हॉल्प सराउंडिंग द अर्थ, दॅट इज कॉल्ड ॲज atmosphere. Okay, the vertical structure of atmosphere, which includes which constitute the four major layers, that is the troposphere, stratosphere, mesosphere and thermosphere. Okay, earth atmosphere, vertical structure of earth atmosphere मध्ये चार मेन स्पियर आहेत, लेयर्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट लेयर आहे ते ट्रोपोस्पियर आहे, सेकंड आहे ते स्ट्रॅटोस्पियर आहे, थर्ड आहे ते मेझोस्पियर आहे आणि लास्ट आहे ते thermosphere आहे. Okay, structure of atmosphere, it is based on the vertical temperature differences. Atmosphere is divided into the four major layers. Four major layers are troposphere, okay, troposphere, then stratosphere, then mesosphere and then thermosphere. These are the four major atmospheric layers and the sub layers are tropopause, stratopause, mesopause and exosphere. These are the four sub layers. Four are major layers, that is troposphere, stratosphere, mesosphere and thermosphere, and four are sub layers, that is the tropopause, stratopause, mesopause and exosphere. Okay, first see the first layer, that is the troposphere. Okay, this is the earth surface. Okay, हे मी दाखवत आहे तो काय आहे, अर्थ सरफेस आहे. त्या अर्थ सरफेस पासून इथून अर्थ सरफेस पासून फर्स्ट कोणता लेयर आहे, दॅट इज द ट्रोपोस्फियर. ओके, फर्स्ट आहे तो ट्रोपोस्फियर, फर्स्ट लेयर आहे ते ट्रोपोस्फियर आहे, दुसरा लेयर आहे ते स्ट्रॅटोस्फियर आहे, तिसरा लेयर आहे ते मेझोस्फियर आहे आणि चौथा लेयर आहे तो काय आहे, थर्मोस्फियर. ओके, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जो पहिला लेयर येतो दॅट इज कॉल्ड ॲज ट्रोपोस्फियर. ओके, ट्रोपोस्फियर असं म्हटलं जातं. ट्रोपोस्फियरची हाईट 8 ते 18 किलोमीटर हाईटवरती ट्रोपोस्फियर आहे. ट्रोपोस्फियरची हाईट किती आहे, 8 ते 18 किलोमीटर फ्रॉम दी अर्थ सरफेस. अर्थ सरफेसपासून 8 ते 18 किलोमीटरवर आपल्याला ट्रोपोस्फियर हा लेयर दिसते. इट इज ट्रोपोस्फियर, इट इज द लोअर मोस्ट लेयर ऑफ ॲटमॉस्फिअर. सगळ्यात खालची आणि फर्स्ट लेयर ऑफ ॲटमॉस्फिअर आहे, दॅट इज द ट्रोपोस्फियर. द एक्सटेंडिंग अप टू द हाईट ऑफ द ट्रोपोस्फियर इज 8 to 18 किलोमीटर फ्रॉम दी अर्थ सरफेस. अर्थ सरफेसपासून 8 ते 18 किलोमीटर हाईटवरती ट्रोपोस्फियर आहे. याच्यामध्ये टेम्परेचर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲल्टिट्यूड ॲट द रेट ऑफ 6 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर. ओके, जशी जशी हाईट वाढेल, ओके, हाईट वाढेल तसं तसं टेम्परेचर काय होत जातं, कमी होत जातं. दॅट इज कॉल्ड एज किंवा त्या हाईटलाच काय म्हटलं जातं, अल्टिट्यूड असं म्हटलं जातं. हाईट किंवा जशी हाईट इन्क्रीजिंग द अल्टिट्यूड, डिक्रीजिंग द टेम्परेचर. हाईट जशी जशी वाढेल तसं तसं टेम्परेचर काय होत जातं, कमी होत जातं. ओके, दिस द ट्रोपोस्फियर असं म्हटलं जातं ह्या लेयरला. ओके, सेकंड आहे ती ट्रोपोपॉज. ट्रोपोपॉज म्हणजे काय, दिस सेपरेटिंग द स्ट्रॅटोस्फिअर अँड ट्रोपोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर हे दोन्ही सेपरेट करतात, त्याला काय म्हटलं जातं, ट्रोपोपॉज. ओके, नंतर आहे स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. दिस इज द ॲटमॉस्फिअरिक लेयर्स. ओके, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितला कोणता आहे लेयर, ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर हा पहिला लेयर आहे. याच्यामध्ये हाईट वाढली की टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होत जातं. टेम्परेचर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग द हाईट. हाईट वाढली की टेम्परेचर डिक्रीज होतं. मोस्ट ऑफ आवर वेदर ऑकर्स इन दिस लेयर. मोस्टली द वेदर फिनॉमिना इज मोस्टली ऑकर्स इन दिस लेयर. ह्या लेअरमध्ये मोस्टली वेदर फिनॉमिना दिसतो आपल्याला. आणि हाईट किती आहे, 8 ते 18 किलोमीटर एवढी हाईट आहे. All weather phenomena like clouds, rains, mist, fog, dew, etc. occurs in troposphere. All the weather phenomena like rain असेल, clouds असेल, mist असेल, fog, धुके, dew,
दवबिंदू हे कशामध्ये आपल्याला आढळतं, ट्रोपोस्फिअरमध्ये आढळतं. नंतर त्याच्यावरती काय आहे, ट्रोपोस्फिअर नंतर ट्रोपोपॉज. ट्रोपोपॉज म्हणजे काय, इट्स सेपरेट ट्रोपोस्फिअर आहे फ्रॉम दी स्ट्रॅटोस्फिअर. ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर हे सेपरेट करते किंवा डिवाइड करते, त्याला काय म्हटलं जातं, ट्रोपोपॉज. ओके, दिस इज द फर्स्ट लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर, दॅट इज ट्रोपोस्फिअर. then second layer that is called as stratosphere. ओके, दुसरी अर्थ लेअर ॲटमॉस्फेरिक लेअर आहे, तिचं नाव आहे स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय, इट इज द सेकंड मेजर ॲटमॉस्फेरिक लेअर विच लाईज बियॉन्ड द हाईट ऑफ 18 to 15 किलोमीटर. ओके, ही एक सेकंड, फर्स्ट लेअर कोणती आहे, ट्रोपोस्फिअर. सेकंड लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर इज स्ट्रॅटोस्फिअर. हाईट किती आहे, 18 ते 50 किलोमीटरची. ट्रोपोस्फिअरची 8 ते 18, 18 ते 50 किलोमीटर एवढी हाईट आहे स्ट्रॅटोस्फिअरची आहे. इट इज द वॉर्मेस्ट लेअर, युनिफॉर्म टेम्परेचर विथ ॲल्टिट्यूड. द वॉर्मेस्ट लेअर आहे, याच्यामध्ये टेम्परेचर हे जास्त असतं आणि युनिफॉर्म टेम्परेचर असतं. हाईट वाढली तरी टेम्परेचर काय राहतं, युनिफॉर्म राहतं. ओके, द इन्क्रीजिंग अल्टिट्यूड द टेम्परेचर इज युनिफॉर्म. ओके, इट इज द ॲक्च्युअल सीट ऑफ मोस्ट ऑफ द फोटोकेमिकल रिॲक्शन इन एअर. ज्या फोटोकेमिकल रिॲक्शन होतात एअरमध्ये ते मोस्टली स्ट्रॅटोस्फिअरमध्ये होतात. आणि ह्या लेअरमध्ये ओझोनोस्फिअर म्हणजे ओझोन लेअर ओझोन लेअर आपल्याला आढळते. ती असते 21 ते 25 किलोमीटर हाईटला ओझोन लेअर आढळते, त्याला काय म्हटलं जातं, ओझोनोस्फिअर असं म्हटलं जातं. ओझोन लेअर असते त्याला काय म्हणतात, ओझोनोस्फिअर. ही लेअर काय करते, इट ॲब्सॉर्ब द हार्मफुल रेडिएशन किंवा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. ओके, जर ते रेडिएशन पृथ्वीवरती आले तर स्किन डिसीजेस होतील ह्युमन बिईंगला. ओके, तर त्याच्यामुळं ओझोनचं स्पिअर किंवा ओझोन लेअर काय करते, इट ॲब्सॉर्ब द हार्मफुल रेडिएशन्स. ओके, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, अम्ब्रेला ऑफ अर्थ. ओके, ओझोन लेअर किंवा ओझोनोस्फिअर इज कॉल्ड ॲज अम्ब्रेला ऑफ अर्थ असं म्हटलं जातं. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ओझोन लेयर्स अल्ट्राव्हायोलेट रेज आर ॲब्सॉर्ब्ड, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओझोनोस्फिअर. मोस्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओझोन इज प्रेझेंट अबाउट द हाईट बिटवीन 21 to 25 किलोमीटर फ्रॉम दी अर्थ सरफेस. अर्थ सरफेसपासून 21 ते 25 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला ओझोनोस्फिअर काय होते, आढळते. ओके, यालाच काय म्हटलं जातं, अम्ब्रेला ऑफ अर्थ असं म्हटलं जातं. देन थर्ड लेअर आहे दॅट इज द मेझोस्फिअर. त्याच्या अगोदर जी लेअर स्ट्रॅटोस्फिअर आणि मेझोस्फिअरला सेपरेट करते त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रॅटोपॉज असं म्हटलं जातं. स्ट्रॅटोपॉज. जी लेअर ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअरला सेपरेट करते त्याला काय म्हटलं जातं, ट्रोपोपॉज. स्ट्रॅटोस्फिअर आणि मेझोस्फिअरला सेपरेट करते त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रॅटोपॉज असं म्हटलं जातं. देन थर्ड लेअर आहे मेझोस्फिअर. मेझोस्फिअर इट इज अ मिडल ॲटमॉस्फिअर किंवा मिडल म्हणजे दोन्ही थर्मोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर यांच्यामधली लेअर आहे किंवा ही थर्ड लेअर आहे. एअर इज थिन, प्रेशर लो. एअर थिन असते, प्रेशर कमी असतं अँड नीड ऑक्सिजन टू लाईव्ह इन दिस रिजन. याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असतं. इट लाईज अबाव द ॲटमॉस्फिअर अ हाईट ऑफ 50 to 80 किलोमीटर फ्रॉम दी अर्थ सरफेस. अर्थ सरफेसपासून 50 ते 80 किलोमीटरवरती किंवा अंतरावरती आपल्याला मेझोस्फिअर ही लेअर आढळते. दिस इज द कोल्ड रिजन. याच्यामध्ये टेम्परेचर कमी असतं, कोल्ड रिजन थंड असं हवामान असतं आणि स्ट्रॉंग डिक्रीज इन टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. हाईट वाढली तर टेम्परेचर काय होतं, याच्यामध्ये डिक्रीज होत जातं, कमी होत जातं. ओके, स्ट्रॅटोस्फिअरला काय म्हटलं जातं, वॉर्म लेअर असं म्हटलं जातं आणि स्ट्रॅटोस्फिअरला वॉर्म लेअर असं म्हटलं जातं आणि मेझोस्फिअरला कोल्ड लेअर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये थंड असं हवामान असतं. इज द मेझोस्फिअर. ओके, आणि मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर यांना सेपरेट जी लेअर करते त्याला काय म्हटलं जातं, मेझोपॉज असं म्हटलं जातं. ओके, मेझोपॉज. Then fourth layer that is the thermosphere. Thermosphere, this is the last layer of atmosphere. In this layer atmospheric densities are extremely low. From the earth surface it is extending the height up to the 80 to 1600 किलोमीटर. ओके, अर्थ सरफेस पासून 80 ते 1600 किलोमीटर हाईटवरती आपल्याला थर्मोस्फिअर ही लेअर आढळते. द लोअर लेअर ऑफ थर्मोस्फिअर इज कॉल्ड ॲज आयनोस्फिअर. ओके, थर्मोस्फिअरच्या लोअर लेअरला काय म्हटलं जातं, आयनोस्फिअर असं म्हटलं जातं. आणि इन दिस लेअर रेडिओ कम्युनिकेशन इज मेड पॉसिबल थ्रू दिस आयोनाइज्ड लेअर. मेझोस्फिअरमध्ये काय करतात, रेडिओ कम्युनिकेशन पॉसिबल आहे. रेडिओ कम्युनिकेशनसाठी थर्मोस्फिअरमध्ये रेडिओ कम्युनिकेशन केलं जातं. अँड द आउटर मोस्ट लेअर
थर्मोस्फिअरची आउटर मोस्ट लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं, एक्झोस्फिअर असं म्हटलं जातं. आणि एक्झोस्फिअर इज द लेअर ऑफ अबाव आयनॉस्फिअर. इन दिस लेअर टेम्परेचर इन्क्रीज विथ अल्टिट्यूड. ह्या लेअरमध्ये टेम्परेचर काय होतं, वाढत जातं विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. अल्टिट्यूड वाढला, हाईट वाढली तर टेम्परेचर काय होतं, वाढत जातं. ओके, दिस इज द थर्मोस्फिअर, लास्ट लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर. ओके, आपण लेअर किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअरमध्ये काय बघितलं, 4 मेन लेयर्स आणि 4 सब लेयर्स. ओके, मेन लेयर्समध्ये पहिली आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागा किंवा अर्थ सरफेसपासून पहिली आढळते ती कुठली आहे, ट्रोपोस्फियर. ओके, सेकंड आहे ती स्ट्रॅटोस्फियर, थर्ड आहे ते मेझोस्फियर आणि लास्ट आहे ती काय आहे, थर्मोस्फियर असं म्हटलं जातं. ओके, ही लास्ट आहे ती थर्मोस्फियर असं म्हटलं जातं. ह्या 4 मेन लेअर आहेत आणि सब लेअर काय आहेत, ट्रोपोस्फियर आणि स्ट्रॅटोस्फियरला सेपरेट करते त्याला काय म्हटलं जातं, ट्रोपोपॉज. स्ट्रॅटोस्फियर आणि मेझोस्फियरला सेपरेट करतात त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रॅटोपॉज. ट्रोपोपॉज, स्ट्रॅटोपॉज आणि मेझोपॉज. मेझोस्फियर आणि थर्मोस्फियरला सेपरेट करतात त्याला काय म्हटलं जातं, मेझोपॉज असं म्हटलं जातं. अशा आणि एक्झोस्फियर अशा 4 लेअर आहेत. ओके, फर्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला मी दाखवलं की ओके, याच्यामध्ये बघा 4 मेन लेअर आहेत. ओके, ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मेझोस्फियर आणि थर्मोस्फियर. आणि सब लेअर काय आहेत, ट्रोपोपॉज, स्ट्रॅटोपॉज, मेझोपॉज आणि एक्झोस्फियर आहे. पहिली लेअर कधी आढळते, किती डिस्टन्सला, ट्रोपोस्फियर 8 ते 18. ओके, 8 ते 18 किलोमीटरमध्ये आपल्याला ही लेअर आढळते. नंतर स्ट्रॅटोस्फियर हाईट किती आहे, 18 ते 50 किलोमीटर. ओके, 18 ते 50 किलोमीटर स्ट्रॅटोस्फिअरची हाईट आहे. मेझोस्फिअर 50 ते 80 किलोमीटरला वरती. आणि थर्मोस्फिअर ह्याची 80 ते 1600 किलोमीटर एवढी काय आहे, हाईट आहे. ओके, आणि या ज्या सब लेअर आहेत, ट्रोपोपॉज, स्ट्रॅटोपॉज आणि मेझोपॉज, इट्स सेपरेटिंग द ट्रोपोस्फिअर अँड स्ट्रॅटोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर अँड मेझोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. ह्या लेअर काय करतात, सेपरेट करतात. आणि एक्झोस्फिअर म्हणजे काय, इट इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ थर्मोस्फिअर, दॅट इज कॉल्ड ॲज एक्झोस्फिअर असं म्हटलं जातं. ओके, या काय आहेत, 4 लेअर मेन लेअर आहेत आणि 4 सब लेअर आहेत. ओके, देन सी द एलिमेंट्स ऑफ वेदर. ओके, वेदरचे एलिमेंट्स देर आर 6 to 7 major elements of weather. In that first, that is the air temperature, air pressure, humidity, clouds, precipitation, त्याला rainfall आपण असं म्हणतो, sunlight, wind आणि air. These are the important elements of weather. In that first, see the temperature. Okay, temperature म्हणजे काय, मराठीत आपण काय म्हणतो, तापमान. कशामध्ये मेजर करतात, डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री फॅरनहाइट. ओके, टेम्परेचरची डेफिनेशन काय आहे, डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ सबस्टन्स, दॅट इज कॉल्ड एज टेम्परेचर. त्याला काय म्हटलं जातं, टेम्परेचर असं म्हटलं जातं. टेम्परेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन डिटरमाइनिंग द वेदर बिकॉज इट इन्फ्लुएसेस और कंट्रोल अदर एलिमेंट ऑफ वेदर सच एज precipitation, humidity, clouds and atmospheric pressure. Temperature is very essential for controlling the precipitation, पाऊस, humidity, आर्द्रता, cloud आणि atmospheric pressure. Okay, the rotation of earth which causes the changes in temperature between day and night. When solar radiation falls on the earth's surface in shortwave radiation, the earth absorbs it and gets heated up. The seasonal differences in temperature are primarily due to the difference in the angle of incidence of the sun rays and duration of sunlight. Okay, temperature is depend upon the angle of sunचा angle किंवा duration of light याच्यावरती temperature depend असतं. आणि temperature कशासाठी लागतं आपल्याला, it is essential for the growth of the plant or germination of the seed. Then wind म्हणजे काय, आपण हवा किंवा वारा असं म्हणतो, air in motion, that is called as wind, किंवा it is the movement of air masses especially on the earth surface, that is called as wind असं म्हटलं जातं. Wind is the air that blows in horizontal motion from a high pressure area to low pressure area, that is called as wind असं आपण म्हणतो. Wind direction is an important parameter of weather forecasting. देन ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता असं आपण म्हणतो, हवेतील आर्द्रता असं आपण म्हणतो. म्हणजे काय असतं डेफिनेशन, अमाऊंट ऑफ वॉटर वेपर विच आर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर, दॅट इज कॉल्ड एज ह्युमिडिटी. ओके, वॉटर ड्रॉपलेट्स जे काही हवेमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये अवेलेबल आहेत, दॅट कंडिशन दॅट इज कॉल्ड एज वॉटर वेपर.
humidity. Water vapor which are present in the atmosphere, that is called as humidity असं आपण त्याला म्हणतो. The air is said to be saturated when it holds maximum amount of water vapor at a particular temperature, that is called as humidity. Then precipitation, it is also called as rainfall. Okay, it is the product of rapid condensation process. It may include the snow, hail, sleet, drizzle, fog, mist and rain. Rainfall, it is also called as precipitation, is a precipitation in the form of liquid drops larger than 0.5 mm in diameter which are falling on the earth, that is called as rainfall. Raindrop ची साइज, पावसाच्या थेंबाची साइज किती असते 0.5 ते 4 mm इन डायमीटर. ओके, डायमीटर किती असते 0.5 ते 4 mm एवढी डायमीटर असते आणि विच फॉलिंग ऑन दी अर्थ सरफेस, दॅट इज कॉल्ड एज रेनफॉल असं म्हटलं जातं. When water droplets in a cloud grow in size and becomes heavy enough, they fall to the earth as a rain. Ordinary raindrop size which varies from 0.5 to 4 mm in diameter, that is called as precipitation. Okay, then atmospheric pressure. Atmospheric pressure म्हणजे काय, आपण मराठीत काय म्हणतो त्याला, दाब असं आपण म्हणतो. ओके, किंवा एअर प्रेशर असं म्हटलं जातं. इट इज द वेट ऑफ एअर रस्टिंग ऑन द अर्थ सरफेस. ओके, वेट ऑफ द एअर which are resting on the earth surface, that is called as pressure. Pressure is shown on a weather map, often called as a synoptic map, with lines called as isobars. Okay, this is the atmospheric pressure असं आपण म्हणतो. Then solar radiations. Solar radiation, it is the source of energy for all the physical process taking place in the atmosphere, that is called as solar radiation किंवा लाईट आपण असं म्हणतो. सूर्यप्रकाश, ओके, सूर्यापासून जे सनराइज येतात, सूर्यकिरणे येतात त्याला काय म्हणतो, लाईट असं म्हणतो. विच इज इसेन्शियल फॉर दी फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी महत्त्वाचे आहे. ओके, दिज आर द वेदर एलिमेंट्स. हे काय आहेत, एलिमेंट्स ऑफ वेदर किंवा वेदर व्हॅरिएबल्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं वेदर व्हॅरिएबल, दॅट इज टेम्परेचर, second rainfall, third light, fourth wind, fifth humidity, sixth pressure. Okay, these are the weather elements of atmosphere. Then see the effect of weather elements on agriculture. Okay, ह्या weather elements जे आपण weather elements पाहिलेले आहेत त्यांचा इफेक्ट ॲग्रिकल्चरवरती, शेतीवरती किंवा क्रॉपवरती, पिकावरती काय होतो. ओके, जर टेम्परेचर जास्त झालं तर त्याचा इफेक्ट क्रॉपवरती काय होतो, टेम्परेचर कमी झालं तर त्याचा इफेक्ट क्रॉपवरती काय होतो, हे पॉईंटमध्ये आपण शिकणार आहोत. ओके, मेन वेदर एलिमेंट्स विच अफेक्ट्स द ग्रोथ ऑफ or which affects the crop growth are rainfall, sunlight, humidity, wind, frost and dew. Okay, इफेक्ट ऑफ वेदर एलिमेंट्स ऑन ॲग्रिकल्चर, त्याच्यामध्ये डायरेक्ट इफेक्ट, इनडायरेक्ट इफेक्ट आणि सोशिओ इकॉनॉमिक इफेक्ट. डायरेक्ट इफेक्ट म्हणजे त्या क्रॉपच्या ग्रोथवरती आपल्याला डायरेक्ट इफेक्ट झालेला दिसतो. टेम्परेचर जास्त झालं किंवा टेम्परेचर कमी झालं तर जर्मिनेशन होणार नाही, क्रॉपची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. इनडायरेक्ट इफेक्ट म्हणजे इनडायरेक्टली इफेक्ट होतो ऑन दी सॉईल फर्टिलिटी, जमिनीची सुपीकतावरती किंवा इरिगेशन अवेलेबिलिटी, पेस्ट इन्सिडन्स, फ्लड अँड ड्राउट्स. ओके, जर ह्युमिडिटी जास्त असेल तर पेस्ट अँड डिसीजचा इन्सिडन्स हा जास्त आढळतो आपल्याला, कीड आणि रोगीचा. किंवा सोशिओ इकॉनॉमिकमध्ये पॉलिसी, ट्रेड आणि फार्मर्स रिस्पॉन्स. हे दिज आर द डिफरंट क्लायमॅटिक चेंज इफेक्ट ऑन दी क्रॉप, दॅट इज डायरेक्ट इफेक्ट on the crop growth, indirect effect on soil, crop, any other factors, and socio-economic effect. Okay, that first see the weather elements. Weather elements मध्ये आपण पाहिले आहे रेनफॉल आहे, टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे, ड्यू आहे, प्रेशर आहेत. हे काय आहेत, वेदर एलिमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वेदर एलिमेंट्स दॅट इज द रेनफॉल. ओके, रेनफॉल म्हणजे काय, पाऊस. ओके, त्यास प्रेसिपिटेशन असं म्हटलं जातं. रेनफॉल ॲज अ बेनिफिशियल ॲज वेल ॲज हार्मफुल इफेक्ट ऑन दी क्रॉप ग्रोथ. रेनफॉल आपल्याला बेनिफिशियल आहे आणि हार्मफुल आहे. जर पाऊस जास्त पडला, जमिनीमध्ये पाणी साठून राहिलं तर काय होणार नाही, एरिएशन होणार नाही, रूट्सला हवा मिळणार नाही, त्याच्यामुळे त्या प्लांटची ग्रोथ काय होईल, खुंटेल किंवा ते प्लांट जागेवरती मरून जाईल. ओके, दिज आर द डिसॲडव्हान्टेज आहे रेनफॉलचा, पावसाचा. आणि ॲडव्हान्टेज काय आहे, विच इज इसेन्शियल लिमिटेड रेनफॉल विच इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी महत्त्वाचं आहे. द मेन सोर्स ऑफ वॉटर फॉर द प्लांट ग्रोथ दॅट इज द रेनफॉल.
ओके. रेनफॉल पॅटर्न इट डिटरमाइन्स द क्रॉपिंग सिस्टीम. ओके. पीक पद्धत आपण पावसावरती डिपेंड आहे. मोनोक्रॉपिंग, एक पीक घ्यायचं, 2 पीक घ्यायचं किंवा 3 पिकं घ्यायची, हे कशावरती आहे? पावसावरती अवलंबून आहे किंवा अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. फूड गेन प्रोडक्शन अँड फॉडर नीड्स अ कंट्री डिपेंड्स ऑन टाइमली रेनफॉल ड्युरिंग द ग्रोविंग सीझन. हेवी अँड एक्सेस रेन्स रिझल्ट इन फ्लड्स अँड वॉटरलॉग्ड कंडिशन इन द फील्ड. जर पाऊस जास्त झाला तर फ्लड, पूर येतो किंवा वॉटरलॉग्ड कंडिशन म्हणजे पाणी जमिनीमध्ये पाणी साठून राहतं. आणि फ्लड कॉजेस सॉईल इरोजन, आणि पूर आल्यामुळं सॉईल इरोजन, जमिनीची धूप जास्त होते, जमिनी किंवा माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते. आणि वॉटरलॉग्ड कंडिशन अफेक्ट्स द सॉईल एरेजेशन. वॉटरलॉग्ड जर पाणी साठून राहिलं तर एरेशन व्यवस्थित होत नाही. एरेशन व्यवस्थित, हवा खेळती राहिली नाही तर क्रॉपची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळं रेनफॉल लिमिटेड हवा आहे किंवा हेवी रेन्स अफेक्ट्स पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन अँड ऑल्सो कॉजेस लॉजिंग इन द सिरियल्स. जर पाऊस जास्त पडला तर इट अफेक्ट्स द पॉलिनेशन. पॉलिनेशन होत नाही, पॉलिनेशन झालं नाही किंवा फर्टिलायझेशन होत नाही. अँड इट ऑल्सो कॉजेस द लॉजिंग. लॉजिंग म्हणजे काय? पाऊस जास्त पडला तर पीक काय होतं? खाली पडतं. त्याला काय म्हणतात? लॉजिंग असं म्हटलं जातं. लॉजिंग ऑफ सिरियल्स होतं. दीज आर द इफेक्ट ऑफ वेदर एलिमेंट्स ऑन क्रॉप ग्रोथ. रेनफॉलचा. तसंच टेम्परेचर. ओके. टेम्परेचरमध्ये द ऑप्टिमम टेम्परेचर इज इसेन्शियल फॉर दी बेटर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स. ओके. ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे मिनिमम ह्या नाही आणि मॅक्झिमम नाही. त्या क्रॉपच्या वाढीसाठी ऑप्टिमम टेम्परेचर विच इज इसेन्शियल फॉर दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दी क्रॉप. ओके. ऑप्टिमम टेम्परेचर इट इज नेसेसरी फॉर द सीड जर्मिनेशन, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, फ्लावरिंग, फ्रुटिंग अँड गेटिंग हायर इल्ड्स. ओके. ऑप्टिमम टेम्परेचर जर अवेलेबल असेल तर जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, त्याला जास्त फळं लागतात, फळं जास्त लागली की उत्पन्न काय होतं? जास्त येतं. जर टेम्परेचर कमी झालं, लो टेम्परेचर विच कॉजेस चिलिंग अँड फ्रीजिंग इंजुरीज. चिलिंग आणि फ्रीजिंग इंजुरीज होतात. किंवा टेम्परेचर हाय झालं तर इट ॲडव्हर्सली अफेक्ट द ग्रोथ ऑफ क्रॉप अँड इल्ड ऑफ क्रॉप्स. जर टेम्परेचर जास्त झालं तर सीड्सचं जर्मिनेशन होत नाही, आणि किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या वेळेस जर टेम्परेचर वाढलं तर त्या प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. देन सनलाईट इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर दी फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी आपल्याला सनलाईट किंवा लाईट महत्त्वाचे आहे. जर सनलाईट कमी असेल तर फोटोसिंथेसिस कमी होईल, त्याच्यामुळे प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. ओके. देन ह्युमिडिटी. ओके. आर्द्रता, हवेतील आर्द्रता असं आपण त्याला म्हणतो. वॉटर वेपर विच आर प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर दॅट इज कॉल्ड एज ह्युमिडिटी असं म्हटलं जातं. हाय ह्युमिडिटी रिड्युसेस ट्रान्सपिरेशन अँड इव्हॅपोरेशन लॉसेस ऑफ द सॉईल वॉटर. ओके. ॲडव्हान्टेज काय आहे ह्युमिडिटीचा? फायदा काय आहे किंवा उपयोग काय आहे? जर ह्युमिडिटी जास्त असेल तर त्याच्यामुळे इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन आणि ट्रान्सपिरेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर फ्रॉम दी प्लांट आणि लॉस ऑफ वॉटर फ्रॉम दी सॉईल दॅट इज कॉल्ड एज इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन. जर ह्युमिडिटी जास्त असेल तर इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन लॉसेस काय होतात? कमी होतात. हा ॲडव्हान्टेजेस आहे. आणि डिसॲडव्हान्टेज काय आहे? लो ह्युमिडिटी असेल तर इट इन्क्रीजेस द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप अँड अफेक्ट द ग्रोथ अँड इल्ड ऑफ क्रॉप. तर ह्युमिडिटी कमी असेल, आर्द्रता कमी असेल तर पिकाला पाणी जास्त लागतं. ओके. जर पिकाला पाणी जास्त लागलं आणि आपण पाणी दिलं नाही तर उत्पन्न काय होईल? कमी येतं. ओके. ह्युमिडिटी. देन विंड. विंड म्हणजे काय? वारा. एअर इन मोशन दॅट इज कॉल्ड एज विंड असं म्हटलं जातं. विंड कशासाठी महत्त्वाचं आहे आपल्याला? वारा. विंडमुळे काय होतं? इट इज युजफुल फॉर दी पॉलिनेशन इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप अँड ऑल्सो कॅरिंग आउट विनोईंग ऑपरेशन. ओके. पॉलिनेशन होण्यासाठी किंवा विनोईंग म्हणजे पाखडणी. ओके. हार्वेस्टिंग केल्यानंतर, काढणी केल्यानंतर जो पालापाचोळा त्या ग्रेन्समध्ये राहिलेला असतो तो सेपरेट करण्यासाठी विनोईंग, त्याला काय म्हणतात? विनोईंग असं म्हटलं जातं, पाखडणी असं म्हटलं जातं. याच्यासाठी वारा आपल्याला महत्त्वाचा आहे. हाय विंड, जर वारा जास्त असेल तर इनक्रीज इव्हॅपोरेशन अँड ट्रान्सपिरेशन लॉसेस. इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन आणि ट्रान्सपिरेशन काय होतं? जास्त होतं वारा जास्त असेल तर. आणि हाय विंड व्हेलोसिटी मे कॉजेस द ड्रॉपिंग ऑफ फ्रूट्स अँड टिअरिंग ऑफ लिव्ज इन ऑर्चर्ड. जर वारा जास्त असेल तर काय होतात? फळं, ओके, इमॅच्युअर फळं, जे न पिकलेली फळं काय होतात? पडतात. किंवा जे बागा आहेत, केळीची बाग असेल तर केळीची पाने काय होतात? फाटतात. ओके. हे जास्त वारा असेल तर त्या पिकावरती काय होतो? त्याचा परिणाम होतो. ओके. दीज आर द इफेक्ट ऑफ वेदर एलिमेंट्स ऑन ॲग्रिकल्चर. ओके. वेदर एलिमेंटचा त्या क्रॉपवरती किंवा शेतीवरती एक्सेस झाले किंवा कमी झाले तर त्याचा इफेक्ट क्रॉपवरती काय होतो? ओके.
These are the some photographs of weather elements, that is impact of weather. हे बघा ढगाळ वातावरण झालं, या फोटोमध्ये ढगाळ वातावरण दाखवलेलं आहे. ढगाळ वातावरण असेल तरी पेस्ट अँड डिसीज किडे आणि रोगीचा इन्सिडन्स काय होतो, जास्त होतो. त्या क्रॉपवरती किडे आणि रोग काय होतात, जास्त येतात. देन इम्पॅक्ट ऑफ वेदर, दॅट इज द, हे बघा आईस क्रिस्टल म्हणतो आपण, हे काय पडलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं, एरेशन व्यवस्थित होत नाही, प्लांटच्या रूट्सला हवा मिळत नाही, त्याच्यामुळे काय होतात, प्लांट्स काय होतात, कॉलॅप्स होतात किंवा डाय होतात, मरून जातात. ओके. देन फायरिंग. ओके, जर आग लागली तर पीक काय होतं, पूर्णपणे जळून जातं किंवा CO2 कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय होतं, वाढतं. किंवा फ्लडिंग असेल तर एरिएशन व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळं क्रॉप्स काय होतं, पूर्णपणे कॉलॅप्स होतं किंवा सडून जातं, डिकम्पोज होतं. पाणी बऱ्याच वेळ जर पिकामध्ये साचून राहिलं तर, वॉटर लॉग्ड कंडिशन झाली तर. नंतर हे काय, विजेमुळे काय होतं, जे हाईटने जास्त उंच असतात, फॉर एक्झाम्पल कोकोनट, नारळ आपण म्हणतो, नारळावरती वीज पडली की काय होतं, पूर्णपणे वरचे जे लीव्हचा पोर्शन असतो तो काय होतो, पूर्णपणे काय होतं, जळून जातो. त्याच्यामुळे परत ते प्लांट काय होत नाही, उगवत नाही. ओके, दीज आर द इम्पॅक्ट ऑर इफेक्ट ऑफ वेदर्स ऑन ॲग्रिकल्चर. थँक्यू.